नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्ती ही जगापुढे दाखवायची गोष्ट नसते. भक्ती ही अनुभवण्याची असते आणि ही अनुभवलेली भक्ती खरी आहे की फक्त तात्पुरता उत्साह आहे हे ओळखण्याचे सामर्थ्य फक्त स्वामींकडेच असते. भक्तीचे खरे मोजमाप कोणालाच कळत नाही, ना कुटुंबाला, ना समाजाला, ना आपल्या सहकाऱ्यांना. फक्त स्वामींनाच कळते. कारण स्वामी आपले हेतू, आपली निष्ठा, आपली स्थिरता आणि आपल्या मनातील शांतता सर्व काही ओळखतात. आपण भक्ती उत्साहाने करतो आणि परिस्थिती बदलली की आपली भक्ती ढळते की आणखीन मजबूत होते हे फक्त स्वामीच जाणतात. जगाला दिसते ते फक्त बाहेरचे जप, भजन, नामस्मरण, प्रार्थना, सेवा. पण स्वामी आपला हेतू, आपली सत्यता जाणून असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की खरी भक्ती काय असते आणि खरी भक्ती फक्त स्वामीच जाणतात, लोक नाही. खरी भक्ती ही बाह्य प्रदर्शनात नसते. काही लोक भक्ती मोठ्या मोठ्या शब्दांमध्ये, कृतीमध्ये दाखवतात. जग एखाद्या व्यक्तीला खूप मोठा भक्त समजते, पण स्वामी त्याच्या दैनंदिन विचारांवरून त्याचे खरे स्वरूप ओळखतात. मोठ्या पूजा करणे, बाहेरून भक्त दिसणे याने भक्ती सिद्ध होत नाही. भक्ती ही मनातील भावना आहे. आपण फक्त एखादा माणूस पूजा करतो, नाम घेतो, मंदिरात जातो इतकेच पाहू शकतो, पण त्याच्या मनात काय भावना आहेत, तो स्वामींवर किती प्रेमाने विश्वास ठेवतो, त्याची भक्ती किती खरी आहे हे आपण ओळखू शकत नाही. स्वामी आपल्या मनामध्ये काय चालले आहे ते पाहतात. त्यामुळे जास्त दाखवण्याची गरज नसते. साधी, शांत आणि मनापासून केलेली साधना हीच खरी भक्ती असते. स्वामी एखाद्या व्यक्तीचा हेतू, भावना आणि सत्यता ओळखतात. म्हणूनच खरी भक्ती कोणाची आहे हे सांगण्याचा अधिकार फक्त स्वामींकडेच असतो. आपले काम इतकेच आहे की आपली भक्ती फक्त मनापासून करावी. स्वामी पाहतात की आपण भक्ती सोयीसाठी करतो की प्रेमाने. काही लोक फक्त प्रसंगी, दुःखात किंवा अडचणीमध्ये भक्ती करतात आणि परिस्थिती ठीक झाली की भक्तीही कमी होते. आपण भक्ती का करतो हे आपल्यालाच कधी नीट कळत नाही. कधी सोयीसाठी करतो, कधी परिस्थिती कठीण असते म्हणून करतो, तर कधी फक्त मन शांत व्हावे म्हणून करतो. पण स्वामी पाहतात की अडचण गेली की भक्ती कमी होते का? आपण वेळ नसल्याचे कारण देतो का? साधना थोडी अवघड झाली की थांबतो का? पण जेव्हा परिस्थिती बदलली तरी भक्ती तशीच राहते, मनात स्वामींची आठवण टिकून राहते, तेव्हा हेच दाखवते की भक्त स्वामींच्या मार्गावर प्रेमाने आणि विश्वासाने चालत आहे. म्हणूनच खरी भक्ती कोणाची आहे हे व्यक्तीला कधीच कळत नाही. आपण फक्त सामान्य माणूस आहोत, त्यामुळे आपल्याला फक्त कृती दिसतात, पण स्वामींना मन दिसते. म्हणूनच भक्तीचे खरे मोजमाप फक्त स्वामीच करू शकतात. स्वामी अडथळे पाडवून आपली स्थिरता बघतात. जेव्हा आपण भक्ती सुरू करतो तेव्हा सुरुवातीला सगळे छान चालते, पण काही काळाने अचानक अडथळे वाढतात, कामे बिघडतात, मन शांत राहत नाही, लोक विरोध करतात आणि साधना तुटते. हे सगळे आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर आपली दृढता तपासण्यासाठी असते. स्वामी आपल्या स्थिरतेची परीक्षा घेत असतात. ते पाहतात की आपली भक्ती परिस्थितीनुसार बदलते की आपण खरोखर स्वामींवर विश्वास ठेवून चालतो. अडथळे आले की आपण सेवा सोडतो की शांतपणे पुढे जातो हे स्वामी बघतात. ही परीक्षा आपल्याला त्रास देण्यासाठी नसते, तर फक्त हे जाणण्यासाठी असते की आपली भक्ती तात्पुरती आहे की मनापासून आहे. म्हणूनच खरी भक्ती आहे की नाही हे फक्त स्वामींनाच कळते, कारण तेच आपली स्थिरता आणि निष्ठा ओळखू शकतात. आपली भावना किती खोल आहे हे फक्त स्वामींनाच माहिती असते. आपण भक्ती प्रेमाने करतो की फक्त सवयीने हे स्वामींनाच माहिती असते. कधी आपण शब्दांनी भक्ती दाखवतो पण मनामध्ये गोंधळ असतो. कधी आपण शांतपणे बसून फक्त स्वामींची आठवण काढतो आणि तीच भावना जास्त खरी असते. स्वामी बाह्य कृतीने प्रभावित होत नाहीत. ते आपल्या हृदयातील साधेपणा, प्रेम, कृतज्ञता आणि प्रामाणिकपणा पाहतात. मनातील भावना नकली असेल तर ती टिकत नाही, पण खरी भावना परिस्थिती बदलली तरी तशीच राहते. खरी भक्ती म्हणजे चुकीचे बोलणे कमी होते, राग कमी होतो, प्रेम वाढते, क्षमा करण्याची क्षमता वाढते, मनामध्ये स्वामींबद्दल कृतज्ञता येते, साधनेमध्ये सातत्य ठेवता येते आणि अंगी नम्रता येते. अशा आपल्या आतल्या परिवर्तनातूनच स्वामी भक्ती पाहतात. म्हणूनच आपण किती मोठे भक्त आहोत हे जग नाही तर स्वामीच जाणतात. खऱ्या भक्तीची सगळ्यात मोठी खूण असते ते म्हणजे अहंकार कमी होणे. अनेक लोकांसमोर एखादा व्यक्ती खूप नम्र, शांत आणि भक्त दिसतो, पण मनामध्ये अहंकार, स्पर्धा किंवा दिखावा असू शकतो. लोकांना अशा व्यक्तीचे बाहेरचे वागणे दिसते, म्हणूनच ते त्याला चांगला भक्त समजतात. पण आपण एकटे असताना, स्वामींसमोर बसताना किंवा सेवा करताना मन कसे आहे हे स्वामींना महत्त्वाचे असते.
जर मनामध्ये साधेपणा, नम्रता आणि प्रेम असेल तर तीच खरी भक्ती आहे. भक्ती वाढली की स्वतःबद्दलचा अभिमान कमी होतो, इतरांवर टीका कमी होते, स्वतःच्या चुका दिसू लागतात, नम्रता वाढते आणि माझे काहीच नाही, सर्व काही स्वामींचेच आहे अशी भावना येते. ज्या व्यक्तीमध्ये अहंकार कमी होतो तोच खरा भक्त. आपण स्वामींची पूजा, जप किंवा सेवा करत असलो आणि मनामध्ये मीच मोठा भक्त आहे, मी इतरांपेक्षा चांगला आहे असे विचार येऊ लागले की ही भक्तीची खरी भावना कमी होते. हे सर्व जगापासून लपू शकते पण स्वामींपासून नाही. स्वामी मनातील हा लपलेला अहंकार लगेच ओळखतात. म्हणूनच आपली भक्ती कृतीवरून नाही तर आपला अहंकार कमी झाला आहे का, आपले मन स्वच्छ आहे का यावरूनच ठरते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला की आपली भक्ती किती खरी आहे हे स्वामीच जाणतात. भक्ती ही बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवर मोजता येत नाही. आपण किती वेळ पूजा केली, किती जप केला, किती सेवा केली हे लोक बघू शकतात, पण आपण या सगळ्यांमधून स्वामींसाठी किती प्रेम ठेवतो, मन किती शांत ठेवतो आणि किती प्रामाणिक राहतो हे फक्त स्वामींनाच कळते. कारण खरी भक्ती ही कृतीमध्ये नसते तर मनातल्या भावनेत असते. कधी आपली सेवा छान दिसते पण मनामध्ये गोंधळ किंवा अहंकार असतो. कधी आपण विशेष काही करत नाही पण शांतपणे स्वामींची आठवण ठेवतो आणि हीच भावना जास्त खरी असते. लोक फक्त बाहेरचे पाहतात पण स्वामी आपले अंतर्मन पाहतात. स्वामी पाहतात की आपण भक्ती प्रेमाने करतो की फक्त सोयीसाठी. अडचण आली की आपण स्वामींना विसरतो की आणखीन जोडलेले राहतो. परिस्थिती बदलली तरी आपले मन स्वामींकडे वळलेले राहते. हीच खऱ्या भक्तीची खूण आहे. म्हणूनच आपली भक्ती किती खोल आहे, किती खरी आहे, किती स्वच्छ आहे हे जगाला कधीच समजत नाही. हे सत्य फक्त स्वामींनाच माहिती असते. आपण फक्त आपले मन स्वच्छ ठेवावे, नम्र राहावे आणि सेवा मनापासून करावी. एखादा माणूस लोकांसमोर नेहमी नीट, शांत आणि सभ्य दिसण्याचा प्रयत्न करतो, भक्तासारखा वागतो आणि नम्रपणे बोलतो. पण असा माणूस स्वामींची आठवण ठेवतो का? त्याच्या मनात काय विचार येतात, त्याचे मन कसे विचलित होते हे बाहेरच्या लोकांना कळत नाही. त्यामुळे लोक त्याच्या वागण्यानुसार मत बनवतात. याशिवाय काही लोक मुद्दामून खऱ्या भक्तांना नावे ठेवतात, चिडवतात किंवा चुकीचे बोलतात. पण हा त्रास मनावर घेऊ नये, कारण त्यांना आपली खरी भावना दिसत नाही. स्वामींनाच माहिती असते की आपली भक्ती किती मनापासून आहे. लोक काहीही बोलले तरी स्वामी मन पाहतात, हेतू पाहतात. म्हणूनच अशा लोकांच्या बोलण्यानी मन दुःखी करून घेऊ नये, शांत राहावे. कारण शेवटी कोणाची भक्ती किती खरी, कोणाचे मन किती प्रामाणिक आहे हे फक्त स्वामींनाच माहिती असते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.